यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळालं. राहुल पाटील यांना गटाचा क्रिकेट खेळणारा दर्जेदार खेळाडू. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. शहबाजचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. ठीक 5:43 पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. 5:43 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला पाहायला मिळालाय. 24 इव्हेंट्स स्वतः संदेजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना खोलातला बॉल होता. बॉटमॅनचा वापर चांगला केलाय त्या ठिकाणी सुदाम नाईक. या खेळाडूची चर्चा सातत्याने आहे. ज्या रीतीचे क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्याचा मैदानाच्या आतमध्ये वावरणं, वेगाने धावणं. सरप्राइझिंग गोष्ट ही राहिली ना की ओमकार पाटीलने त्याला 38 सर्कल मध्ये उभं केलंय. खरं तर तो 38 सर्कलच्या बाहेरचा खेळाडू आहे. वेगाने धावतो. बाउंड्री लाईन वरचे जे क्षेत्ररक्षण त्याला नेहमीच चांगलं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल लोड फुलटोस. आकाश पाटीलचा तडाखा. आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग क्वालिटीचा आला दर्जेदार षटकार. संकटकाळी तुझी बॉल आणि फुल टोल वसूल करणारा हा दर्जेदार फटका. आकाश पाटील आपल्या नीडर अंदाजामध्ये फटकेबाजीसाठी जाणला जाणारा दैदिप्यमान असा खेळ साकारणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात केली. आकाश पाटीलला लय सापडली ना की प्रतिस्पर्ध्याची कदापि भय वाटत नाही. मैदान कितीही लांबवरची सीमारेषा असू द्यात, आकाशचे तडाखेबंद फटकेबाजी महत्वाची राहते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बॅकची आउटसाइड एज. थॉमस डायस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुंबापुरीचं वादळ. सातत्याने ज्या खेळ त्याने केलेला आहे, भारतातल्या सर्वाधिक नामवंत स्पर्धा जिंकणारा खेळाडूंच्या यादीतील खेळाडू आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कवसला ठोकलेला तो अद्भुत फटका आजही डोळ्याची पारणं दिपवतो. ज्या रीतीने त्याचा क्लास आपण खेळातला नेहमीच पाहिलेला आहे. आज थॉमस डायसला आपण पाहतो, त्याला मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. ज्या फलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 7 धावा धावफलकावरती, 8 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल तारेकर स्ट्रायकर एंड वरती येतोय. स्लॉक स्वीपचा वाच आहे. ऑन साइड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. खोऱ्याने धावा ऑन साइडलाच गोळा करतो. पुढचा बॉल लोड फुल टोज. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला सुदाम नाईक. कॅच ड्रॉप. काय केलंय सुदाम नाईकने. सहज कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला होता दादा. फार क्वचित आणि कमी वेळेला पाहिलंय सुदाम नाईकला असं करताना. पण हलक्यात घेतलं होतं या झेलला. हातामधून झेल निसटला त्याच्या. सुदाम नाईक 38 सर्कलच्या बाहेर जातो की काय आणि तिथे घडतंय काय पहा. चुका घडलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शहबाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आकाशच्या अगेन लपेटला. यावेळेला हा फॉर्म पुल केलाय. फ्लॅट पॅरल ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. रन्स मिळतात 4. आला चौकार.
समोरच्या बाजूला मी लक्ष भेदेन एक मंडप आहे स्क्रीनच्या पाठीमागे, त्या शेजारी कोणी वाहन पार्क करायचे नाही आहेत. लक्ष भेदेन मी आजूबाजूला कोणी वाहन पार्क करू नका. धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्या. 13 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल आकाश ऑन स्ट्राईक. यावेळेला वेगाचा बॉल वेगाने टोलवला, ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आपला हजर दबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला होता. जस्ट फ्लिक ऑफ द रेस मनगट वळवली. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आकाश पाटीलच्या बॅटमधून. रन्स येत असताना बाला मिळाली. सिंगल पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या 14. एक अपॉर्च्युनिटी बनवली होती शहबाज शेखने, तिला कन्वर्ट करता आलं नाही. सुदाम नाईकला झेल तिथे ड्रॉप झाला. धावफलकावरती बनलेल्या त्या 14 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना वस्ट्रा 11 बिंधणे या टीमची धावसंख्या आहे 14-0. लोकप्रियता सर्वाधिक प्राप्त करणारा A1 पवन केण्याचंही आगमन होत असताना मला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 14 बनलेले आहेत. एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर. 38 सर्कलच्या बाहेर 3 पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल करण्यात येत असताना सौरभ ठोकलला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना मला मिळतं. अल्टो या नावाने त्याला ओळखलं जातं. पुढचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. आज आकाश पाटील वेगळ्या ढंगात आणि वेगळ्या रंगात पाहायला मिळतोय. सौरभ ठोकलवरती हल्ला, ठोकलाय चौकार. तारेकर आणि त्याच्या तालमीतला हा खेळाडू मैदानावरती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे घडला तरी काय, बॅटला बॉल ब्रश झालाय. पंताने हेच सांगितलं होतं एक्झॅक्टली. इथून बाला मिळते. एक सिंगल येत असताना बाला मिळालेली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 आहेत. आज केतन मात्रेचाही बर्थडे आहे. खरं तर त्यालाही जन्मदिवसाच्या शुभेच्छा. विशाल तारेकर, विशाल जितेकरचा जन्मदिवस आहे, त्यालाही जन्मदिवसाच्या शुभेच्छा. विशाल जितेकरचा आपण उल्लेख करत होतो. कॅप्टन कुल त्याच्या तालमीतला खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मला मिळतोय. उजव्या अशीच्या बाहेर हा स्लोवर वन होता. कुणाल ऑन साईडला खेळण्यासाठी आधीच मनसुबे त्याने बनवले होते, क्लिअर होते ऑन साईडला फटका खेळण्याचे. 15 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. कुणालला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. 6 बॉल 13 वरती आकाश बॅटिंग करतोय. उजव्या अशीच्या बाहेर पुन्हा सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. अचूकता चांगली आहे त्याच्याकडे. वाईड यॉर्कर टाकलेलं बाला मिळाल्यात. चांगल्या टप्प्यावरती वेगाने गोलंदाजी करत असताना तो बाला मिळालाय. 15 बनलेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. धावफलकावरती 15 आहेत. कुणाल 19 धावा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती, 19 आहेत. यावेळेला लोड फुलटोच होता. लॉफ्टेड ऑन ड्राय. क्षेत्ररक्षक तैनात, वेगाने येतोय. सिंगल इथूनही आली आहे. 20 धावा धावफलकावरती एकंदरीत बनलेलं बाला मिळाल्यात. 20 ऑन दी बोर्ड आहेत. या षटकामध्ये सातत्याने धावा येत असताना बाला मिळाला. परंतु काय कमालीचं षटक राहिलंय. सौरभने पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्या अगेन्स्ट आला, परंतु तदनंतर जकडून ठेवलंय फलंदाजांना. थोडेसे कुठे ना कुठेतरी रनवे मध्ये बिघाड होत असताना तो बाला मिळाला. थांबतोय, वेळ जाऊ देतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलेला आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा एकंदरीत 20 बनलेल्या बाला मिळाल्या. 20 ऑन दी बोर्ड. हा लोड फुलटोस पिकअप स्ट्रोक आहे. ड्राईव्ह केलाय एक्सचा कव्हरला ऑलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत धाव मिळतात 4. आला चौकार.
फुल लाईव्ह इव्हेंटची एक व्हिडिओ त्याने स्वतः कोलॅबोरेट केली आणि आज 5 लाखापेक्षाही जास्तीचे व्ह्यूअर्स त्या व्हिडिओला मिळालेले आहेत. कमालीची गोष्ट आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचं कार्याला सॅल्यूट आहे. आणि म्हणून मला वाटतं 24 तासही झालेले नाही आहे त्या गोष्टीला. अगदी 5 लाखापेक्षा व्ह्यूअर्स एका व्हिडिओला मिळणं एक सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी आमचे कॅमेरामॅन त्यांचंही कौतुक करायला हवं. खरं तर टिप बॉलचा हे षटक पाहायला मिळत आहे. 2 दिवसामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्तीचे व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभत असताना मला मिळाल्यात. विपुलजी पाटील सर, अलीकडे आपण जर का लाईव्ह वरती कोणत्याही चॅनल वरती जाल, मी तुलना कोणाशी करत नाही, परंतु अलीकडे क्रिकेट एवढं झालंय ना की व्ह्यूअर्स मिळणं शक्य नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. स्पर्धा एवढ्या चालू आहेत, परंतु आज सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे. त्याचं कारण आहे संजयजी पाटील स्वतः. आज त्यांना आपण पाहत आहोत. चॅम्बो देखील कालची रात्र, परवाची रात्र असेल आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटची टीम चांगलं कामकाज करते. समीरजी घरत साहेब यांचंही आगमन होत असताना मला मिळत आहे. साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. शेटच्या अगदी जवळचे आणि निकटवर्तीय. यावेळेला लोड फुलटत होता, फटका फसलाय. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं 26 धाबा या टेप बॉलच्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. विनीत माळी त्याचा शिल्पकार होता. 4 षटकार त्याने टोकले होते आणि गोलंदाज अभिजित म्हात्रे होता. त्याच्या अगेन्स्ट ते रन्स आलेले पाहायला मिळाले होते, 26 धाबा. परंतु तिथून पुढे टेप बॉलच्या षटकामध्ये तितक्याशा धाबा आल्या नाहीत. अक्षय पवारने गोलंदाजी केली टेप बॉलवरती, आव्याने गोलंदाजी केली. काल जगत सरकारने निर्धाव षटक टाकलं होतं. टेप बॉल हाताळणं ना एक विशिष्ट गोलंदाजालाच जमतं, असं आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर फारसा दुरून जाणारा चेंडू इथून मला मिळाला होता. जीवित पवारला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती ऍक्शन पहा त्याची, ज्या रीतीने त्याचा रिदम आहे, त्याचा फॉलो थ्रू आहे. इथून मात्र चेंडू अबांध स्वरूपाचा येत असताना मला मिळालाय. टिप बॉल साठी 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर फाईन लेग आणि थर्डमॅनी आपण पाहिलंय. हेही चित्र पाहायला मिळालंय या मैदानावरती. फलकावरती 26 आहे, 26 ऑन द बोर्ड. जीवित पवार यावेळेला लोड फुल टोस, पिकअप स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय, ठोकलाय षटकार. होय, आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे हे गीत आपण ऐकलं. आज मला माहिती पडलं की मृणाल वर्सोलकर खेळतोय. मी आवर्जून म्हटलं होतं त्याचे झोपून मारलेले षटकार तुम्ही निश्चित पहा, परंतु त्याची हेअरस्टाईलही पहा. आणि होय, मृणाल वर्सोलकरची आयडेंटिटी आहे त्याची हेअरस्टाईल. काल खास करून अलिबागच्या कोळीवाड्याचा खेळाडू आहे. लांब लचक फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो. निडरपणा त्याचा क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळालाय. मृणालचंही स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक बेगाने चेंडूवरती येईल. अवांतर धाव येते. संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावरती आहेत. जीवित पवार कृपा कोपरा किंवा कोपरा या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. डीसीसी कोपराचा आहे. मी चुकीची दुरुस्ती करेन, कारण एका गावामध्ये 2 संघ आहेत, शनिकृपा कोपरा आणि डीसीसी कोपरा. मी कोपरा गावाचाच म्हणेन. करत आहेत कोपरा गाव सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये मोठं क्रिकेट खेळत आहे. अपेक्षा करूयात की एकत्रित क्रिकेट पाहायला मिळावं. यावेळेस बॉल बॅटची तिकेट आउटसाइड, थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. इथे येतोय चौकार. सुरेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं वशा बैल आणि त्याचं एक गीत आपण ऐकलं होतं. ऑन साईडला केल्या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय.
एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. तेजजी मात्रे यांचं देखील आगमन पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळते. आज संघ खेळतोय त्यामुळे आज त्यांना आपण कदाचित इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. 38 आहेत, 38 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल फुललेनचा बॉल यावेळेला ऑन साईडला केलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. हिरामन नाईक संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. तर 39 या षटकाचा विचार केला तर जीवित पवारच्या या षटकामध्ये 15 धाबा येत असताना पाहायला मिळाल्या. 39 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. वर्षा 11 विंधने टीम बॅटिंग करत असताना 39-0. हो, आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेब यांच्या वशा बैलाचे गीत आपण ऐकलं होतं. वायवी पाटील असतील, गजानन पाटील असतील, विंधणे असेल, लेजेंडरी क्रिकेटर नेहमी म्हणतात आमचा आकाश जर आहे ना उभा राहिला मैदानावरती तर अर्धशतक काय तो झडी लावेल अर्धशतकांची. आणि असा खेळाडू आज 32 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. उत्कृष्ट समालोचक मराठी भाषेवरती असणारं प्रभुत्व संयमजी यांचं देखील आगमन होत आहे. अगदी आपण पाहिलं ना सातत्याने एक चांगल्या दर्जाचं समालोचन ते करत असताना मला मिळालेले आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक कुणालच्या बॅटमधून रन्स मिळतात 4 धाव मिळाल्या. थँक्यू. गोलंदाजी मार्क मध्ये प्रवीण घरत आलाय. रॉस टेलर रायगडाचा आणि त्याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. चौकार बाला मिळाला. 43 बनलेले आहेत. आज मनीजी पाटील सर त्याच वेळेला संयमजी घरत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असताना बाला मिळणार आहे. पुढचा बॉल आरान विकेटने यावेळेला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. चांगला अशोक पाला मिळतोय. कुणा थँक्यू. कधी कधी समालोचनाने म्हटलेल्या गोष्टी नेहमी पथ्यावरती पडतात असंच नाही. काही गोष्टी अशाही होतात की काही उलटे फासे पडतात. मी ज्याचा उल्लेख केला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो 38 तारखेच्या बाहेर आला. तिथे काय कॅच ड्रॉप होते. कुणाल बॅटिंग करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या स्ट्रोक वरती नाखुश पाहायला मिळाला. 47 धावा धावफलकावरती आहेत. हिरामन नाईकच्या हातातून झेल सुटला होता याच खेळाडूचा. 9 चेंडू आणि 12 वरती बॅटिंग करतोय. धावफलकावरती 47 आहेत. 47 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्यामध्ये 15. हा स्लोवर वन इथे लाऊड अपील करण्यात येते.
कटरचा वापर करतोय प्रवीण घरात सातत्याने. काळुंदरे गावातील सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही लेग बाईज आहे. धावफलकावरती जिथे मात्र बंडेला बाला मिळाल्या त्या 48. पहा, प्रवीण घरातला रॉस टेलर म्हणून ओळखलं गेलं. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या रायगडाने प्रत्येक खेळाडूला एक उपाधी दिलेली आहे. मग अगदी आपण पाहिलं उस्मान पटेलला रायगडाचा टायगर म्हणून पाहिलं गेलं. अगदी त्याच वेळेला याच विभागातील आणि त्याच वेळेला विश्वीचा समर्थ कडूला क्रिस गेल. यावेळेला लेफ्टी पेक्षाही लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळतोय आकाश पाटीलच्या बॅटमधून. आता कसं थँक्यू. 13 चेंडू आणि 38 धावा. आकाश पाटील नॉट आउट बॅटिंग करतोय. 54 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. आकाशात रंगात आलाय, ढंगात आलाय आणि होय, ओरिजिनल इज बॅक. आज पाटलांचाच बोलबॉल आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक स्वतः सॉफ्ट डिसमिसल. बोल्ड अँड कॉट. धक्का पहिला लागला. आकाश पाटील आउट. ज्याच्या नावाचा पॅटर्न आला आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत गाजवला असा पवन केणे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना. एवन पवनला आपण पाहतोय. ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये पाहायला मिळाली आहे, प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि प्रतियश असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना, आयकॉन खेळाडूला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 54 बनलेल्या एक फलंदाज बाद झालाय कुणाल तारेकर आणि आता त्याच्या साथीला पवन केणे मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल इनिंग ब्रेक मध्ये. मी लक्ष भेदेन. चला टॉस साठी सिद्धिविनायक धाकटी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे तो अर्थात स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन त्वरित या. पहिला बॉल. या षटकाची सुरुवात झाली आहे ऑन साइडला सीमारेषेच्या दिशेने. का भेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा. कुणाल तारेकर आयकॉन खेळाडू म्हणूनही अनेक स्पर्धा तो गाजवत असताना पाहायला मिळालाय. पारगावला बिलॉंग करणारा आणखीन एक तारेकर या संघामध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती 56 बनले आहेत. 11 बॉल 14 वरती कुणाल बॅटिंग करतोय. रन्स गोळा करावा लागतील. डेथ पर्यंत चांगले खेळाडू या संघाकडे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्लेन मिस. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण पाहतोय जिथे या षटकाच्या दरम्यान सौरभ टोकलला इन्व्हाइट करण्यात आलाय. एक मात्र गोलंदाज होता जो इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला होता. 10 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. त्याचमुळे त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येते. यावेळेला फुललेनचा बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथ वरती सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 57 आहेत. 13 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 20 फुल इव्हेंट्स 7 कॅमेरानिशी स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहत आहोत. स्टंप विजन माईक ज्यांनी आणलेला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असेच संदीप पाटील. आज त्यांना आपण पाहत आहोत. खरं तर रुपडं पालटलं टेनिस क्रिकेटचं. खेळाडू सातत्याने आपण पाहिलं चांगलं कार्य करत असताना मला मिळाले आणि ज्या ज्या खेळाडूने चांगली इनिंग साकारलेले आहेत त्यांचा व्हिडिओ नेहमीच चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये सातत्याने मग आपला फ्रंट कॅमेरा असेल, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जिथे रिॲक्शन्स कॅप्चर केले जातात खेळाडूंचे. तन्मय माळी या टीमला जॉईन झालाय. हा लोड फुलटोज आहे. पवन केणेने टोकला ऑन साइडला.
या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांक धावसंख्या ही 82 आहे. इथे 63 बनलेले आहेत. प्रियांशी अँड प्रियांकीला नवळे टीमने एक सर्वाधिक मोठी टोटल उभी केली होती, जी मात्र सागर गायकवाडच्या नेतृत्वामध्ये. यावेळेला बाची लिडिंग एज. इथे काय झेल टिपलाय, अमानवीय, अविश्वसनीय, नेत्रदीपक. आदित्य मस्कर येतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 63 धावा धावफलकावरती बनलेल्या 2 फलंदाज बाद. आदित्य मस्कर नेरे गावाला बिलॉंग करणारा, 15,000ची बोली ज्या खेळाडूला लागलेली आहे, तोच आणखीन एक जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू आदित्य मस्कर मैदानाच्या आतमध्ये असताना मला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन पुन्हा एकदा मी लक्षवेधन रिपोर्टिंग करा. एका बाजूला कर्णधार म्हणून तुम्ही पाहताय, जिथे पाहायला मिळतो आहे स्वतः रोहित गरत टॉस साठी, आणि त्याच वेळेला आर्यन नाईक. धावफलकावरती 63 आहेत, 63 ऑन द बोर्ड. आणि कुणाल बॅटिंग करतोय 13 बॉल 15. टॉस साठी आर्यन नाईक, आणि त्याच वेळेला मी पुन्हा एकदा रोहित गरत आपलं लक्ष भेदेन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. गोलंदाजी मार्क मध्ये साहिल गायकर दाखल होत असताना मला मिळेल. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल होत असताना मला मिळत आहे. साहिल दाखल होत असताना मला मिळतोय साहिल गायकरला आपण पाहत आहोत. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या, थोडी घाई व्हायला हवी. गोलंदाजी मार्क मध्ये साहिल आलाय. स्ट्राईक एंडला कुणाला आपण पाहतो. या इनिंग संपण्याच्या आधी जर का कॅप्टन आले नाहीत, शेवटचा चेंडू संपण्याआधी या इनिंगचा जर का कॅप्टन आले नाहीत, तर सामना 5 षटकांचा होईल. आर्यन आणि रोहित, मी आपलं लक्ष भेदेन. या इनिंगचा शेवटचा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि दोन्ही कर्णधार इथे अवेलेबल नसतील, मग कोणी एकही नसला तरी मॅच केवळ 5 षटकांची होईल. तेजस मात्र स्वतः या व्यासपीठावरती आहेत, त्यांनीच नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे स्वतःच्या टीमचा कॅप्टन जरी नसला तरी मॅच 5 ओव्हरची होणार. नियम लागूच आहेत. आणखीन एक चेंडू वेगाने पाहायला मिळाला. 14 बॉल 15 वरती कुणाल बॅटिंग करतोय. 63 धावा धावफलकावरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. मोठी फटकेबाजी करावी लागेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 बॉलचा खेळ अद्याप बाकी राहिलेला आहे. यावेळेला लिडिंग एज घेतलीये. बॉल उंच गेला. यश तिरक्षक चेंडूच्या खाली बंटी ठाकूर येतोय. त्याने ढेल टिपलेला. धक्का आणखीन एक लागला. फलंदाज क्रमांक 30. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. खरं तर अनेक खेळाडूंना आपण पाहिलं. आपण या स्पर्धेच्या पाहतो एक उत्कृष्ट स्कोरर आहेत जासईचे आणि फिक्स 12वे खेळाडू म्हणून पाहायला मिळाले आहेत. परंतु गेले 15 वर्षाचा करार ज्या खेळाडूने 12वा खेळाडू म्हणून केलेला आहे तो राहुल गोंधळी, जीवदानी वामन डोंगरीचा त्याचे आगमन होत आहे. परंतु राहुल गोंधळीची ओळख ही 12व्या खेळाडूपर्यंत नाही राहिली आहे. आता तो एक रील स्टार म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. स्पर्धेच्या रील्स बनवण्यामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये पारितोषिक आहे. या वेळेचा बॉल फुल लेनचा पाहायला मिळाला.
वेगाने हाताळलेला बाला मिळतोय. गोलंदाजी जिथे मैदानाच्या आतमध्ये दर्पण मडवी दाखल होत असताना बाला मिळाला बॅटिंग साठी. राहुल गोंधळीच्या नावावरती रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक मोठा पारितोषिक पाहायला मिळाला. भाई चषकामध्येही विजेते राहिले. त्यामुळे रीलच्या जमान्यामध्ये, रीलच्या दुनियेमध्ये हे नाव आदराने आता घेतलं जात आहे. ऑल्टोन एक चांगले षटक पाहायला मिळालं होतं. धावफलकावरती धावा एकंदरीत 64 आहेत. 64 धावा धावफलकावरती आहेत. एका क्षणाला वाटलं होतं की धावा 80च्या पुढे जातील, 90च्याही पार केल्या जाईल. कारण प्रणय मात्रेंनी आमच्यापर्यंत अशी माहिती दिली होती की या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये 82 बनलेले आहेत. त्याचा विक्रम मोडीच काढला जाईल असं वाटू लागत होतं. परंतु अशा क्षणाला आकाश पाटील बाद होणं संघाचा जे मात्र हिताचं राहिलं नाही, तो बाद झाला आणि तिथून पुढे संघ अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये जिथे बनलेल्या पाहायला मिळत आहेत त्या 64 आहेत. 64. स्लोवर बन, हेलिकॉप्टर लुक दिला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत्या दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होत असताना मला माहिती आहे आज या स्पर्धेची रंजकता सातत्याने वाढताना मला मिळेल. कारण आज समालोचन क्षेत्रातील मातब्बर समालोचन आज आमच्या सोबत आहेत. संयम गरज सरांचा आवाज ऐकायला मिळेल. मणिजी पाटील, खास मीरा भाईंदरचा गोड आवाज ज्यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे आगमन झालेलं आहे. सुप्रीम असेल, रतनबुवा असेल, अनेक स्पर्धा सातत्याने ते कव्हर करताना मला मिळालेले आहेत आणि त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. स्ट्रायकर हिंडवरती बाला मिळतो आदित्य मस्करसाठी. हा बॉल वेगाने बाहेर निघणारा होता, वेगाने टाकला. हा दिशाहीन आहे. DRS अवेलेबल आहेत. कॉट बिंड विकेट आणि त्याच वेळेला लेग बिफोर वगळता त्याचा वापर तुम्ही करू शकता. याच्याकडे आवर्जून लक्ष वेधूया. धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. पुढचा चेंडू उजव्या बाहेर बाला मिळाला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते, केवळ एकेरी धाव. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. आदित्य मस्कर स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो होत असताना बाला मिळतोय बाद. धक्का लागलेला बाला मिळाला. संघ इथून मात्र अडचणींमध्ये वाढ होत असताना बाला मिळते. सर्वाधिक महत्वाची आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट ही आहे ना की स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या कोणत्याही स्वरूपाच्या ज्या काही शुभेच्छा आहेत त्या स्वीकारल्या दिल्या घेतल्या जाणार नाही आहेत. कॅश प्राइजेस जे आहेत ते तुम्हाला इथे जमा करूनच द्यायचे आहेत आणि ते 5,000 पेक्षा वरती जे असायला हवेत. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर इथे प्रेक्षक वर्गासाठी खूप काही पर्वणी आहेत. त्यामुळे इथे येऊन आपण आस्वाद निश्चित घ्यावा. नवीन बॅटर अनिकेत जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. चला या गोष्टींकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की 500च्या पारितोषिकांपेक्षा मी इथे खेळाडूंसाठी भरपूर काही देतोय आणि हा उपलब्धी मोठी आहे इथे आल्यानंतर. यावेळेचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल येत असताना बाला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आता 68. नेक्स्ट मॅचचा करण्यात येतोय टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ आपण पाहणार आहात तो आहे अर्थात एका बाजूला सिद्धिविनायक धाकटी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरी. या आपण संयमजी घरत यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. चला आपण करूया टॉस. सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि काटा पडलाय. टॉस आर्यन नाईकृत 2 मिनिटं. यस कॅप्टन आपल्या सोबत आहेत. आर्यन टॉस जिंकलाय. सर्वप्रथम ही स्पर्धा तुम्ही खेळताय. उरण पनवेल प्रीमियर लीग एवढी मोठं पारितोषिक पाहताय. किती आतुरता होती या स्पर्धेची? या स्पर्धेची तर आतुरता खूपच होती आणि स्पर्धा एक नंबर आहे. आणि अमर शेठ आणि सचिन शेठ यांचा धन्यवाद बोलतो का मला कॅप्टन्सीची संधी दिली आणि ते करून दाखवेल मी. आर्यन ISPL ही स्पर्धा तू खेळलाय आणि आज उरण पनवेल या स्पर्धेमध्ये तू ऍज अ कॅप्टन समोर रोहित सारखा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती देखील 7 टू व्हीलर बाईक आहेत आणि आज रोहितच्या विरोधात खेळायचं आहे. किती धावांचा पाठलाग, किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राहणार आहे? तसा काय नाही, आमच्या वर्षी होईल तेवढे धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. समोर रोहित, टॉस किती इम्पॉर्टंट होता. आज तिसरी रात्र स्पर्धेची आहे आणि जर टॉस तू जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं. आणि रोहित एकच प्रश्न. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा पाहायला मिळते, या स्पर्धेची आतुरता तुला किती होती? किती एक्साइटिंग होती?
सर्व प्लेयरच या टुर्नामेंटसाठी खूप एक्साइट होते आणि आयोजन खूप चांगलं केलं. तर हा होता रोहित. ऑल द बेस्ट. खूप चांगला संवाद ज्यांनी साधलाय आणि टॉस जिंकलाय महेश पोट शेलगर जीवदानी क्रिकेट क्लब ब्राह्मण डोंगरी संघानं. आणि करूया पुढील सन्माननीय तेजस्वी म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करूया. मी तेजस्वी म्हात्रे यांना विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून ज्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणाऱ्या उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 चे महापर्व आपण पाहतोय आणि आज स्पर्धेचा हा तिसरा दिवस. चला सन्माननीय तेजस्वी साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात आणि अनेक मोठमोठ्या संघांना इन्व्हाइट. सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभहस्ते हा सन्मान आपण पाहताय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेमध्ये सातत्यानं होताना पाहायला मिळाला आणि सन्माननीय तेजस्वी म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. फार त्यांचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये लाभलंय त्याबद्दल तेजस्वी म्हात्रे यांचा आपण विशेष आभार मानूया. हार्दिक स्वागत करतो. लाईट हाऊस सर्वे सर्व सन्माननीय धनुशेठ साहेब यावं आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय मॉन्टी यांचा सन्मान. धन्यवाद मॉन्टीजी, आपण देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. सन्माननीय आदरणीय सन्माननीय समाधान शेठ माली साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. चिर्ले ग्रामपंचायतीचे माझे उपसरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून 4 संघांना टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेत असे सन्माननीय समाधान शेठ माली साहेब यांचं आगमन पाहायला मिळत आहे. उरण काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय समाधान शेठ माली साहेब आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आपण सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय समाधान शेठ माली साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी काही करणारे व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाणारे सन्माननीय समाधान शेठ माली साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आहे. विपुलजी, याच क्रीडांगणामध्ये आपण चिर्ले चॅलेंजर्स नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली आहे आणि त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मुख्य जनक सन्माननीय समाधान शेठ माली साहेब यांचा आपण सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून 4 संघांसाठी या स्पर्धेमध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आल्या. सन्माननीय समाधान शेठ माली साहेबांचा सन्मान आदरणीय सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व सुनील शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानतो. आपण या स्पर्धेचा भाग बनलात आणि या स्पर्धेमध्ये आपलं आगमन पाहायला मिळतं त्याबद्दल आपला विशेष सन्मान. आणि जाऊया लगेच पुन्हा एकदा पुढच्या सत्राकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होते सन्माननीय उत्कृष्ट समालोचक मनीष पाटील सर यांच्याकडे आपण जातो. धन्यवाद संयमजी खरं धन्यवाद जयेश भोसले सर आणि सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करूया 24 इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवर जमलेल्या प्रेक्षकांचं तसेच या राधेय क्रीडांगणावर जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय राधेय इंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, चला सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील हे आयोजक या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि द्यायचं तर सर्वांपेक्षा वेगळं आणि भव्य द्यायचं, तोच संकल्प या तिन्ही आयोजकांनी घेतलेला आहे. तर सामना सुरू करायचा विपुलजी. चला, सामना सुरू करण्यास हरकत नाही. टार्गेट दिलेलं आहे ते म्हणजेच 69 धावांचा पहिला बॉल पवन केणे. पुढ्यातला बॉल पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर फलंदाज
संपतोय खेळ. ओमकार पाटील मुरबीचा हा सुपरस्टार पहिल्याच बॉलवर 4 मुंड्या चित. विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर पवन केणेने ओमकार पाटीलचा विकेट मिळवलेला आहे. सर्वात महत्वाचा धक्का बसलेला आहे खरं तर टीम दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबीला. कारण या फलंदाजावर खूप काही अवलंबून होतं. जरी एका बाजूला थॉमस डायस नॉनस्ट्रायकर्स एंडला आहे, पण ओमकार पाटीलचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. त्याचमुळे हे आनंदाचं वातावरण आपण पाहतोय वशा 11 विंदणे या संघातील एकूण एक खेळाडूंचं. कारण त्यांना माहिती आहे की सुरुवात आपल्या बाजूला झालेली आहे, पण हे 6 षटकांचं क्रिकेट आहे. 11 खेळाडूंचा खेळ म्हणजेच क्रिकेट. पहिल्या आणि दुसऱ्या डावांचा एकत्रित खेळ म्हणजे क्रिकेट. पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे खेळ नाही दिला, जशी सुरुवात झाली होती पॉवर प्ले मध्ये. पण आता पाहूया या दुसऱ्या डावामध्ये पवन केणे या आयकॉनने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेला आहे ओमकार पाटीलचा. नवीन फलंदाज योगेश पाटील जो इम्पॅक्ट प्लेअर आहे. योगेश पाटील इम्पॅक्ट प्लेअर आहे. त्याला इम्पॅक्ट कोणी केला ती देखील माहिती आमच्या स्कोरला द्या. कुठल्या प्लेअरला इम्पॅक्ट केलंय ती देखील माहिती देत चला एक्स्ट्रा मेंबरला. तर योगेश पाटील स्ट्रायकर सेंडला आहेत. फ्रेश बॅटर स्ट्रायकर सेंडला आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचं जाळं उघडलं गेलेलं आहे. पवन केणे पहिल्याच बॉलवर फुल लेंथवर विकेट मिळवतोय ओमकार पाटीलचा. फुलटॉस बॅटची आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक. अजूनही थोडी घालमेल चालू आहे. थोडा कन्फ्युजिंग पार्ट राहिलेला आहे. जसा ओमकार बाद झाला त्यानंतर नवीन आलेला फलंदाज योगेश पाटील याला अपेक्षा होती एका धावेची, पण समोरून थॉमस डायसचा नकार आला. कारण त्यांना माहिती आहे 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये पेशन्स खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच त्याच पेशन्ससाठी तर थॉमसला ओळखलं जातं. खर तर फलंदाज योगेश पाटील इंधण्याचेच योगेश पाटील तुम्हाला पाहायला मिळाले. त्या अगोदर पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल बॅकलिपला खाली घेतलं. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय धीम्या गतीनं. एकदा पूर्ण केली जाते. या षटकावर नियंत्रण तर गोलंदाजाचं आतापर्यंत राहिलेलं आहे आणि थॉमसला सुद्धा माहिती आहे की कुठल्या षटकावर किती वेगानं जायला पाहिजे. पहिल्या षटकात जर पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले तर मग या षटकाचं गांभीर्य या दोन्ही फलंदाजाला ठाऊक आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2. एक फलंदाज बाद. चेस आहे 69चा. पुढचा बॉल पवन राऊंड विकेट. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल. पिन पॉइंट बॉलिंग बाय पवन केणे. एकाच टप्प्यावर तो फलंदाजांना रोखण्याचं काम करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो टप्पा गोलंदाजाकडे असायला पाहिजे तो टप्पा सातत्यानं राखलेला आहे. या षटकावर नियंत्रण पवन केणेचं. शफल झाले. शॉर्ट ऑफ लेन बॉल. टप्पा यावेळेस खेचला होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा इरादा फलंदाजाचा होता, पण तो प्रयत्न सुद्धा फोल ठरलेला आहे. 5 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. 5 चेंडूत फक्त 2 धावा पवनने खर्च केल्या आहेत. फलंदाजी करताना तितकी संधी पवनला मिळाली नाही, पण आता गोलंदाजी करताना तो पूर्णपणे फायदा उचलतोय आपल्या प्रतिभेचा. पहिल्या 5 बॉलवर त्यांनी नियंत्रण ठेवलं. शेवटचा बॉल. थोडी चर्चा थॉमस आणि योगेशच्या दरम्यान झाली आणि पाहूया त्या चर्चेनंतर शेवटच्या बॉलवर नेमकं काय. फुल लेन एक्स्ट्रा कव्हरला कॅच. चर्चा जरूर झाली, पण त्या चर्चेचा फायदा नाही झाला. पवन केणेचा दबदबा पहिल्या षटकावर राहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद 2 धावा. हेलो 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 24 लाईव्ह इव्हेंट्स हेलो नेहमीच काहीतरी नवनवीन संकल्पना घेऊन येण्यासाठी ओळखली जाते आणि आपण चर्चा करणार आहोत पवनशी.
पवनशी मी बोलेन. पवन तुम्हाला मैदानाच्या आतमधून फक्त पहिल्या षटकात नेमकं काय झालं, मनात काय चाललं होतं तेवढंच फक्त बोलायचं पवन, बाकी काय नाही. पहिल्या षटकात तुझ्या मनात काय चाललं होतं एवढंच मला फक्त जाणून घ्यायचंय. जेव्हा टीम हडल झाली तेव्हा नेमके टीम हडल मध्ये काय घडलं आणि तुलाच पहिल्या क्रमांकाचं षटक का मिळालं पवन? हॅलो, नक्कीच आयकॉन म्हणून खेळतो ते त्या हिशोबात मला पहिलीच ओव्हर टाकायची, कारण पहिल्यांदाच आम्हाला प्रेशर टाकायचा होता त्यामुळे, आणि मी वाचण्याची गोलंदाजी करत होतो आणि सेफ गोलंदाजी परफेक्ट. थोडी खंत वाटते का फलंदाजी करण्यासाठी तितका मौका पवन तुम्हाला मिळाला नाही? मौका मिळाला नाही, मौका मिळालेला 12 बॉल होत आहे माझ्याकडे, पण मी अनफॉर्च्युनेटली आउट झालो. व्हेरी वेल प्लेड. पहिलं षटक तुम्ही खूप चांगलं हाताळलेलं आहे. हे होते पवन ज्यांच्याशी चर्चा आपण पहिल्या षटकाच्या प्रयत्न केले. हा, आता माईक आपण घेऊया पवनचा. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. नवीन कॉन्सेप्ट 24 लाईव्ह इव्हेंटच्या वतीनं उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये बॉलिंग यार पहिल्यांदाच पाहायला मिळालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा टर्न होतोय, टळक खेळपट्टी आहे, बॉलला राईज मिळतोय, त्या बाउन्सचा फायदा ऋषी ठोंबरे उचलतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने करतोय. 7 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा फक्त आहेत 2 धावा, 2 फलंदाज बाद. फॅन्टॅस्टिक बॉलिंग अटॅक बाय वशा 11 विंदणे टिल नाव. पुढचा बॉल ऋषी. जास्त जागा मिळाली आणि त्या जागेचा फायदा उचलला आणि चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली. कव्हर बाउंड्री पार 4 चौकार. पहिला चौकार या डावातला आलेला आहे आणि तो सुद्धा चौकार येतोय तो म्हणजेच थॉमसच्या बॅटमधून. अपेक्षा थॉमस कडून आता वाढली आहे, कारण ओमकार जेव्हा पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवर बाद झालाय. जबरदस्तीचा खेळ आहे थॉमस. थोडा थांबून खेळलाय. खूप चांगली ट्रिगर मोमेंट थॉमस डायची पाहायला मिळाली. वेल ऍडजस्ट स्ट्रोक प्लेड बाय थॉमस. बॅकवर्ड क्लिअर चौकार 4 धावा. प्रभू बलाचं गीत तुम्ही ऐकता आहात. या सामन्यामध्ये पवन केणी पाहायला मिळतोय, या सामन्यामध्ये थॉमस डाईस तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आणखीन एक लेफ्ट हँडर फलंदाज, आणि जिथे मात्र संपूर्ण भारताचं टेनिस क्रिकेटचं लक्ष ज्या खेळाडूने वेधून घेतलंय, पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या बावधनचा खेळाडू महेश नानगुडेचंही आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 लगातार चौकार खेचल्यानंतर आता उलटा खेळताना बॉल सरळ पाठवलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर 6 धावा. पहिल्या षटकात दबदबा होता पवन केणेचा. 2 विकेट्स त्यांनी मिळवले. 2 धावाच फक्त खर्च केल्या होत्या आणि तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करायचा होता. ऋषी ठोंबरेला पहिला बॉल डॉट आला. वाटलं होतं की तसंच होतंय की काय, पण पुढच्या 3 बॉलवर थॉमस डायसने 14 धावा कव्हर केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आता 16 धावा. 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज आहे आणि हे गणित सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी या संघाकडून थॉमस डायसचे. धावसंख्या 16 झाले. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ऋषी ठोंबरे. प्लेसमेंट चांगली आहे. बॉटम हँडचा वापर करून बॉलला फक्त प्लेस केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात आहे. स्ट्राईक जाते. आता पुन्हा एकदा प्रवीण घरत या फलंदाजाकडे. पहिल्यांदाच हे फलंदाज स्ट्रायकर सेंडला पोहोचलेले आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत, पण अजूनही विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणून थॉमस डायस यांच्याकडे आपण पाहू शकतो. जसा खेळ त्यांनी आतापर्यंत दिलेला आहे संघासाठी. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातला. 17 लॉस ऑफ 2.
अजूनही 30 सेकंडच्या आतल्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला. फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड विकेट, मिड ऑफ सर्कलच्या आत आहेत. आणि यावेळेस पंच केलंय आणि बॉलला पाठवलंय स्वीपर, कव्हर, सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाचा शेवट होतोय दमदार, येतोय असरदार चौकार. ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता, खरं तर या विभागामधून खरं तर सातत्याने मोठं आयोजन आपण पाहायला मिळालंय. परंतु मुळशीच्या बावधनचा खेळाडू आज खेळताना महेश नानगुडेला तुम्ही पाहणार आहात. 6 मालिकेवरच्या बाईक जिंकत असताना खुल्या गटामध्ये रबर बॉल मध्ये जिथे आपण पाहिलं मावळामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट ऑल इंडिया आयकॉन जिथे बाईक जिंकली. सुप्रीमच्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती त्याने. आपला आतून के साकारला मोठ्यावरती आणखीन एखादा षटकार आला तर मोठा विक्रम निश्चित पाहायला मिळाला असता. 21 धावा धावफलकावरती म्हणलेल्या आहेत. थॉमस डायन्स बद्दल थोडंसं मनीजी पाटील मी सांगण्याचा प्रयत्न करेन. दहिसर बॉईज या संघामधून त्याने क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2016 पासून तो क्रिकेट जगतामध्ये आला. 2018-19, 17-18-19 मध्ये आघाडीला बॅटिंगला येत असताना पाहायला मिळाला. महेश नानगुडेला तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. सध्या दगडीला होय, हा तोच चेहरा आहे ज्याचा मी उल्लेख करतोय. आणि मुळशीचं क्रिकेट सातत्याने आपला पॅटर्नच वेगळा आहे. मुळशीकरांचा पॅटर्नच वेगळा असतो आणि या खेळाडूचा पॅटर्न तसाच आहे. थॉमस डायस बद्दल जी मी चर्चा करतोय त्या 3 वर्षामध्ये तो आघाडीला पाहायला मिळाला. 18 आणि 19 मध्ये जिथे मात्र आपण पाहिलं ना त्याने 54 अर्धशतक ठोकले होते. जे 54 अर्धशतक ठोकत असताना जिथे पहिला बॉल तो षटकारच मारायचा. सुरुवातीला सरळ बॅटने आणि तदनंतर रिव्हर्स स्वीपचे फटके. आज तेच फटकेबाजी पाहायला मिळते मनीष सर. कदाचित थॉमस डायस पुन्हा आलाय. चांगली माहिती जय सर आपण दिली आणि आता ती आठवण त्यांनी स्वतःला करून दिलेली आहे आणि ती आठवण आता पूर्ण क्रीडा विश्वाला तो करू देतोय. आपल्या त्या दमदार फलंदाजीने काय स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केला आणि त्याची ऊर्जा घेऊन आता प्रवीण घरस सुद्धा खेळतोय. शेवटच्या बॉलवर तो चौकार आला होता. धावसंख्या पोहोचते 21. 2 फलंदाज बाद, दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी. आता पाहूया तिसऱ्या षटकासाठी जे टेप बॉल ओव्हर आहे ते हाताळण्यासाठी यश पाटील हे तुम्हाला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. स्कोर चांगल्या स्थितीत पोहोचतोय. 21 झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 48 धावा. सामना खूप चांगल्या वळणावर येऊन पोहोचलेला आहे. आपण फक्त तर्क लावू शकतो पण मैदानाच्या आतमध्ये पुढच्या 20 मिनिटात जे घडणार आहे ते पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. पहिल्या सामन्याचा निकाल नेमका कोणत्या संघाच्या बाजूने लागतोय. संदेशजी तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन, तसेच बंटीजी पाटील, तसेच आमचे समालोचक मित्र संयमजी घरत ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चर्चा करताना चर्चा 100% क्रिकेटचीच आणि या उरण पनवेल प्रीमियर लीगची. 2 षटकं संपलेत. धावसंख्या 21. 16 वर खेळतात थॉमस, प्रवीण खेळतात 4 वर. एकूण 17चा पाठलाग. यश पाटील टेप बॉल हातात घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. पहिलाच बॉल पुढ्यात ठेवला होता पण बॉल हवेत आहे. जास्त अंतर नाही गाठलं. टेप बॉलवर नियंत्रण नव्हतं. प्रवीण घरच होत आहे ते बाद. यशच्या खात्यात विकेट. रिप्ले मध्ये पुन्हा पाहूया. बॉल पुढ्यात ठेवला होता पण टेप बॉलवर थॉमसचं नियंत्रण नव्हतं. अंतर तितकं नाही गाठलं. हालचाल करावी लागली क्षेत्ररक्षकाला. फ्री होम डिलिव्हरी आणि खूप चांगला झेल लॉंग ऑफला टिपला तो म्हणजेच अनिकेत जोशी. आणि आता दोन्ही महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत. उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील हा गोलंदाज मिळवतो विकेट थॉमस डायसची टेप बॉलवर. ही नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला टेप बॉलची पाहायला मिळते. जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये टेप बॉल हँडल करणं आणि तेच यश पाटीलने हँडल करत असताना थॉमसचा विकेट मिळवलेला आहे. आता नवीन फलंदाज पाहायला मिळतील. स्ट्रायकर साईडला तुम्हाला नवीन फलंदाज पोहोचतायत. पाहूया आता कोणता फलंदाज असेल जो दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी या संघाच्या धावफलकाला वेग देईल. कारण थॉमस सर पेव्हलियन बॉक्स मध्ये परतलेले आहेत. पुढचा बॉल यशचा. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. पंच तेच दर्शवतायत
दरम्यान लेग बाईची एक धाव मिळते. प्रवीणचा खेळ जो 4 धावांचा राहिलाय ते आता तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. पहिला सामना वाटलं होतं की थोडासा मजेदार होईल, पण पाहूया अजूनही पुढची 18 ते 19 मिनिटं जी आहेत ती खूप महत्वाची असतील. निकाल अजूनही अनपेक्षित राहिलेला आहे. सुरुवात चांगली आहे गोलंदाजांची, पण यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं. प्रयत्न केले होते पण प्रयत्न कामी नाही गेले. बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेशा पार. चौकार, 4 धावा. टर्न नव्हता पण बाउन्सचा अंदाज फलंदाजाकडे होता आणि म्हणूनच तो आडव्या बॅटनं खेळत असताना बॉलला स्क्वेअर लेगला टार्गेट केलं. क्षेत्ररक्षक तैनात होते पण आउटफील्ड थोडी अनइव्हन असल्यामुळे चौकार मिळालाय. आदरणीय आकाशजी आत्माराम घरत साहेब, सिद्धिविनायक दागटीजुई या टीमचे संघ मालक साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. पुढ्यात ठेवलेला बॉल यशने खूप चांगलं नियंत्रण आतापर्यंत ठेवलेलं आहे. म्हणतात ना की सराव केल्यानंतर सर्व काही प्राप्त करता येते. शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे आणि नाही शिकलो तर सायकल चालवणं सुद्धा कठीण आहे. आणि तेच शिकलेले आहेत यश पाटील. अडॅप्टिव्ह चेंज त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमध्ये केलेलं आहे. आतापर्यंत नियंत्रण या टेप बॉलवर यश पाटीलचं राहिलेलं आहे. त्यांनी थॉमस डायचा विकेट मिळवलेला आहे. धावसंख्या 27, 3 फलंदाज बाद. हो, शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस कुठली चूक नाही होणार. नियंत्रण यावेळेस क्षेत्ररक्षकाचं बॉलवर होतं. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 41 धावांची. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू आणि 41 धावा. समीकरण सोडवता येऊ शकते, फक्त तुमची पद्धत योग्य असली पाहिजे. आणि आतापर्यंत दोन्ही संघातील खेळाडू तोच प्रयत्न करतात की कशा पद्धतीनं या समीकरणाला सोडवता येईल. फुलटॉस संधी घालवली. बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते. टेप बॉल ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3. आणि आता आपण लगेच घेतोय रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलाय. चला आपण पुन्हा एकदा आता 24 लाईव्ह इव्हेंटच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये जय पवार सर जॉईन झालेले आहेत. तपासणी करतील, वेगवेगळ्या अँगल्सने त्या घटनेला पाहतील. निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचेल. लेट्स वेट फॉर अंपायर डिसिजन. चांगली संकल्पना आपण राधेव एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीगची दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी आणि संतोष शेठ पाटील हे जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा जी साकार होताना आपण पाहतोय 2026 ला. तर हा फेअर बॉल आहे. चला, हा फेअर बॉल आहे कारण ते थोडेसे लीन झाले होते आणि म्हणूनच त्यांनी त्याच गोष्टी दखल घेतली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 29 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 40 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 40 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. मोमेंटम आता क्रिएट झालेला आहे. दोन्ही संघ आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. पाहूया या धावांचा पटला केला जाईल की या धावा रोखल्या जातील. वशा 11 मिंधणे की दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी. चौथ्या षटकाची जबाबदारी आदित्य म्हस्कर यांच्यावर सोपवलेली आहे. स्ट्रायकर सेटला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच शुभम ठाकूर. स्ट्रायकर सेंडला आहे प्रवीण घरत. नॉन स्ट्रायकर सेंडला प्रवीणच्या वतीने 2 चौकार आतापर्यंत दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्सला मिळालेले आहेत. प्रवीण घरत स्ट्रायकर सेंडला आहेत जे 10 वर खेळत आहेत. ज्यांच्या वतीने 2 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 40ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. आदित्य म्हस्कर ओव्हर द विकेट.
पुढे ठेवलेला बॉल मिडॉन नाहीये, बॉल मागे लॉंग बॉल क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट आणि क्षेत्ररक्षण चुकलं. पवन केडेचं बॅकअप आहे, पण पाहूया बॅकअप सुद्धा काम करून गेलं नाहीये. सुरुवात या 4थ्या षटकाची चौकाराने 4 धावा. थ्री लॉस ऑफ 3 आफ्टर 3.1. 33 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 36 ची गरज. बॉल शिल्लक आहे 17. आदित्य म्हस्करच्या या षटकाची सुरुवात चौकारानं झालेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लो राहिलाय बॉल. अपेक्षा नव्हती फलंदाजाला की इतक्या खाली राहणार आहे बॉल, आणि त्याचमुळे त्या लो बाउन्सचा अंदाज नव्हता. बॅट स्विंग तर होती, पण इन्व्हॉल्वमेंट बॅट आणि बॉलची नाही झाली. येतोय हा डॉट बॉल, जे खूप महत्वाचं होतं आदित्य म्हस्कर यांच्यासाठी, कारण पहिल्या बॉलवर चुकलेल्या क्षेत्ररक्षणामुळे त्यांच्या खात्यात 4 गेले होते. पण पाहूया पुढचा बॉल डॉट आलेला आहे. बॉल शिल्लक आहे 16, आवश्यकता 36. बॅकफुटला गेले, पंच केले क्षेत्ररक्षक, कव्हर्सला पोचतायत. डीप मधून सिंगल होते कंप्लीट. पहिल्या धावायला वेगानं पूर्ण केलं आणि दुसऱ्या धावेची ती पूर्व तयारी होती आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. आता एका धावेवर थांबून नाही चालणार. जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तेवढ्या कराव्या लागणार, आणि तोच प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा आहे. मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2च्या मदतीने पोहोचते 35. या आकड्यावर जिंकण्यासाठी 34 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 34 धावा. परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते, आणि त्यासाठी प्रयत्न या दोन्ही संघातील खेळाडूंचे राहिलेले आहेत. आतापर्यंत या षटकात चेंडू डिलिव्हर झाले 3. पुढचा बॉल शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते, आणि त्याचमुळे पंचांनी त्याच गोष्टीची दखल घेतली. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झालेला आहे. शफल होण्याची सुद्धा एक सीमा असते. ती सीमा जर तुम्ही ओलांडली तर मग बॉल आणि बॅटचं कनेक्शन होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, आणि तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल. आदित्य म्हस्करची चांगली वापसी. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च झाल्यानंतर अँगलचा वापर योग्य केला जातोय. गुडलेनला बॉल ठेवला जातोय. 6व्या स्टंपवरून बॉलला बाहेर काढलं जातंय. यष्टिरक्षक त्याची भूमिका चांगली घेतोय, पण फलंदाज नेमकं करतोय काय? बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत, आणि डॉट बॉल परवडणार नाही. खरं तर टीम दीक्षा राणी आणि अनिविका स्पोर्ट्स नागाव मुरबीला उलटा खेळलाय, पण तो काय कनेक्ट नाही झालाय, म्हणून फक्त एकाच धावेवर थांबावं लागतंय फलंदाजांना. काय षटक सांभाळलंय. पहिल्या बॉलवर चौकारानंतर पुढच्या 5 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केल्या. विकेट जरी नाही मिळवला, पण या षटकाची जी मागणी होती ती मागणी आदित्य म्हस्कर यांनी पूर्ण केली. स्कोर झालेला आहे 4 षटकां समाप्तीनंतर दीक्षा राणी आणि अनिविका स्पोर्ट्स नागाव मुरबी या संघाची 36 धावा. जिंकण्यासाठी 33 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 33 धावा. संपले. 2 षटकाचा खेळ बाकी आहे, आणि या 5व्या षटकाची जबाबदारी कोणाला मिळेल? 4 षटकं तर चांगली राहिले. गोलंदाजांचा दबदबा प्रस्थापित राहिलेला आहे या दुसऱ्या डावावर. पण पाहूया पुढच्या 2 षटकांवर पुन्हा एकदा दीक्षा राणी आणि अनिविका नागाव मुरबी या संघाकडून फलंदाजांना जाग येईल का? आजच्या दिवसाची वाट तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून पाहताय, कारण ही स्वप्नवत स्पर्धा आहे. उरण पनवेल प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे, आणि पहिल्या पर्वामध्ये सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार आहे, कारण चर्चा पहिल्या पर्वाची नेहमी होते. म्हणूनच पाहूया आता ती चर्चा नेमकी कोणाची या पर्वात होणार आहे. उद्या भविष्यात कधी ना कधी हा सुपरस्टार सुद्धा तुम्हाला उरण पनवेल प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळेल, जे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळाले होते. आता पाहूया किती वर्षानंतर ते दाखल होत आहेत उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये. मला असं वाटतं 10 ते 12 वर्षानंतर ते येतीलच उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये. स्वागत आहे तुमचं. 33 ची गरज आहे. पुढचा बॉल. ओ बॅटची रुबिकट शॉर्ट स्टॉपला क्षेत्ररक्षकांनी जबाबदारीचा खेळ दिलाय. काय क्षेत्ररक्षण आहे, म्हणजेच
मिस्टेक झाल्यात, पण त्या मिस्टेक सुधारण्याची सुद्धा वृत्ती आतापर्यंत क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळालेली आहे. मिळते ती या पहिल्या बॉलवर 1 धाव. बॉल शिल्लक आहेत 11, आवश्यकता आहे 32 धावांची. पहिला सामना आहे, जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी पात्र व्हायचंय. पाहूया तो संघ कोणता असेल. परिस्थितीकडून घेतली ऊर्जा आणि प्रस्थापित केला आपला दर्जा. शुभम ठाकूरचा चौकार, 4 धावा. काय क्रिकेट चालू आहे. दोन्ही बाजूनं क्रिकेट दिसलं पाहिजे आणि ते दिसू लागलेलं आहे. आता दीक्षार आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी संघाकडून शुभम ठाकूरने योग्य त्यावेळी चौकार खेचलेला आहे. किरण घाडगे स्वीकारली. पहिल्या बॉलवर 1 मिळाली, त्यानंतर पुढच्याच बॉलवर शुभम ठाकूरने चौकार खेचला. धावसंख्या आता 41 वर पोहोचते. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 28 धावांची. बॉल शिल्लक आहे 10. टेप बॉलची तयारी तर करतायत हे आमचे उद्याचे सुपरस्टार. टेप बॉल विशेषतः त्यांना आवडलेला आहे. आणि पाहूया आता किती वर्षानंतर ते उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन मध्ये फॉर्म भरतील. चला पुढचा बॉल. वयाला मर्यादा नाहीये, कितीही वर्षाचा खेळाडू खेळू शकतो. पुढचा बॉल किरण. धीम्या गतीचा बॉल, सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल लॉंग ऑफ सी मारेच्या पार. कडक बेधडक बॅटिंग शुभम ठाकूरची. षटकार, 6 धावा. संध्याकाळच्या सत्रातली कडक मॅच चालू आहे दोन संघादरम्यान. वशा 11 विंधणे वर्सेस दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी. पहिल्या 3 बॉलवर 11 धावा गोळा केलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्या 47 झाल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 9 चेंडू आणि 22 आता स्वीकारलेले आहे फलंदाजांनी, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. प्रवीण घरतच्या 18 धावा 11 बॉल्स मध्ये, शुभम ठाकूरच्या 11 धावा 4 बॉल्स मध्ये. स्ट्राईक रेट चांगला ठेवलेला आहे. दोघांकडून स्कोरिंग स्ट्रोक आलेले आहेत. मोंटी पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. म्हणजेच सर्व आयकॉन खेळूंची उपलब्धता मोंटी पाटील तुम्हाला करून देऊ शकतात, ही त्यांची ख्याती आहे. आपलं स्वागत आहे. ऑनस्क्रीन तुम्हाला मोंटी पाटील पाहायला मिळत आहेत. चला मॅच ऑन आहे. ते थोडेसे आपण थोडं थांबलेलो आहोत. नेमकं कशासाठी बॉल इतका बाहेर गेलाय तो शोधण्यासाठी वेळ लागला, पण पुन्हा एकदा तोच बॉल मैदानाच्या आत आला. कारण ती एक अपेक्षा असते फलंदाजाला की ज्या बॉलवर षटकार गेलाय तोच बॉल आला पाहिजे. त्याचमुळे पुन्हा एकदा तोच बॉल मैदानात आलाय. पण पाहूया आता गोलंदाज सुद्धा ते आव्हान स्वीकारतोय का, कारण आव्हान स्वीकारावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या संघात संधी मिळालेली आहे, गोलंदाजी करण्याची भूमिका तुम्हाला मिळालेली आहे, तर तुम्हाला ते द्यावं लागेल जे कॅप्टनला तुमच्याकडून अपेक्षित आहे. फलंदाजी करताना ते प्रवीण आणि शुभम या दोघांनी दिलंय. ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय बॉल आणि वाईड बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं मिळालेला आहे. एक्स्ट्रा रन ऍड होईल. 1 धाव वाढते. पण रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. वशा 11 विंधणे संघाचा हा DRS. पहा, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना, उरण तालुका आणि पनवेल तालुक्यानं एकत्रित आयोजित केलेली स्पर्धा पाहायला मिळते आहे. परंतु या मैदानावरती पावसाळ्यावर बॉलचा क्रिकेट गेले अनेक वर्ष आपण पाहिलंय. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये यावर्षी आदरणीय सतीश शेठ केणी साहेब पुरस्कृत निशांत 11 दादरपाडा आयोजित हा बॉल वाईड आहे आणि दादरपाडा आयोजित दादरपाड्यामध्ये उरण तालुक्यामध्ये इथूनच थोड्याशा जवळच्या असणाऱ्या अंतरावरती गावामध्ये दादरपाड्यामध्ये यावर्षी 1 लाखाचं आयोजन पाहायला मिळणार आहे. तेही पावसाळ्यावर बॉल क्रिकेट ऑल इंडिया ओपन स्तरावरचे संघ खेळतील. आणि संपर्कासाठी विपुलजी पाटील सरांकडे आपण आवर्जून संपर्क साधावा. आयोजकांची पसंती म्हणजेच विपुलजी पाटील, आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुढचा बॉल. ताकद आहे पण यावेळेस ती योग्य ती लागली नाही आणि स्ट्रेट लॉंग ऑफला झेल देऊन फलंदाज शुभम ठाकूरचा विकेट मिळवलाय. किरण घाडगेने फलंदाज बाद.
डिंग डॉंग कामोटे, बाबू भपाळे यांचा संघ आणि त्या संघामध्ये तुम्हाला हा गोलंदाज खेळताना पाहायला मिळतं किरण घाडगे. आणि किरणने जरी सुरुवात तितकीच चांगली नाही केली, पण समारोप कसा करायचा त्या षटकाचे त्याला बऱ्यापैकी ठाऊक आहे. या अगोदर जरी वाईट बॉल आला होता, पण ते दडपण मनात न ठेवता त्यांनी योग्य त्या टप्प्यावर चेंडू हाताळला आणि त्यामुळे फलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा मानस उधळून लावला. आणि आता ती पार्टनरशिप ब्रेक झाली, ज्या पार्टनरशिपवर तो भरोसा होता की 69 धावांचा पाठलाग सहज केला जाईल, पण ठाकूर झालेत बाद. आणि आता सौरभ ठोकल मैदानाच्या आत. धावसंख्या 48, जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 21 धावा. कंपल्सरी चेस आहे, लक्षात असू द्या. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. पंचांच्या उजवीकडून बॉल स्टार्ट घेत आहे सोनी शेट मडवी, तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा मैदानात आलो होतो, पण त्यांची उपस्थिती तेव्हापासून आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षण पवन केणेचं जवळपास गडबडलं. थ्रो दूरवरच्या एंडला गेला, त्यामुळे एक धाव ऍड होते. स्कोर जातोय 49 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 20 ची. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांच्या मनामध्ये विचारांची घालमेल चालू आहे की नेमका कोणता संघ जिंकेल. मोठ्या संघानं दोन्ही संघांचे जे चाहते आहेत, मग विंदणेचे असू द्या किंवा नागाव मुरबूचे असू द्या, चाहते त्यांचा खेळ पाहतायत, पण अजून तो संभ्रम दोन्ही चाहत्यांच्या मनात आहे. ऑन साइडला खेळलाय, पण संपर्क नाही बनवू शकला. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला गॅदर नाही झाला, पण तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. जी लेगबायची असेल, एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते मॅजिकल फिगरवर, अर्थात 50 वर. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 balls and 19 runs required to win. सहा चेंडू 19 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. या स्पर्धेच्या उरण पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाच्या तिसऱ्या संध्याकाळची ही पहिली लढत आणि पहिली लढत नेल बायटिंग राहिलेली आहे. निकेश शेठ मडवी साहेब, धनुष शेठ मडवी साहेब यांना आपण पाहत आहात. सुरेंद्रजी मडवी साहेब यांना आपण पाहत आहे स्क्रीनवरती. किशोरजी मडवी साहेब यांना आपण पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सनी शेठ घरत साहेब यांना देखील आपण पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना उपस्थिती पाहायला मिळते आहे. आणि अगदी त्याच वेळेला या संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असेल. आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं ना, बैलगाडा शर्यत असेल, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, सातत्याने एक मोठं नाव हे चर्चेतील विषय राहिले. दीपक शेठ पाटील म्हटल्यानंतर मेहबूब बैल असेल किंवा मेहरबान, आपण पाहिलं तर ज्याला शॉर्ट गन म्हणून ओळखलं जातं, रॉबिन असेल, सरपंच असेल, आणि बिनजोड क्षेत्रामध्ये कितीही पारदर्शक असू द्यात, ही नेहमीच आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांनी लगावलेली आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम. राधे एंटरप्राइजेस आज स्पर्धा पाहायला मिळते. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिळते एक धाव. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करायचे की नाही करायचा, कॉल द्यायचा की नाही द्यायचा, हा संभ्रम आहे. या षटकामध्ये चूक होणार नाही याची काळजी हे दोन्ही फलंदाज घेत आहेत. पहिल्या बॉलवर एक धाव मिळते. आता 5 balls आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. परिस्थिती जेव्हा गंभीर असते तेव्हा खंबीर भूमिका घ्यावी लागते. त्यासाठी शेवटच्या षटकाला आदित्य म्हस्कर यांना आपण पाहतोय. पुढचे 5 बॉल जिंकण्यासाठी 18 ची गरज. स्ट्रायकर साइडला सौरभ ठोकल आणि सौरभचा हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मध्ये लँड झाला. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा चेस करतायत, पण तिघांचा चेस इनकम्प्लीट. शेवटच्या षटकाची सुरुवात धमाकेदार करतोय सौरभ ठोकल. चौकार. काय सामना रंगलाय. दोन्ही संघ काय माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. जिंकायचंय दोन्ही संघांना आणि दोन्ही संघातील खेळाडू तीच भावना व्यक्त करतायत. 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 4. पुढचा बॉल आदित्य म्हस्कर पंचांच्या उजवीकडून. स्ट्रायकर साइडला सौरभ ठोकल. 4 चेंडू 14 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले. क्रीज वॉकच्या कोण्यावर जाऊन खेळायचा प्रयत्न. बाउन्सचा अंदाज घेतला होता, पण हुक करण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे. उंची चांगली आहे फलंदाजाची, पण त्या बाउन्सरला ऍडजस्ट करू शकले नाहीये. एक तेरी तो एक मेरी असंच आतापर्यंत या षटकात पाहायला मिळालंय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 55, जिंकण्यासाठी 14. बॉल शिल्लक आहेत 3. पुढचा बॉल आदित्य म्हस्कर सौरभ ठोकलसाठी.
ऑन साइडला पुल केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य पोहोचतोय. 10 ते 15 मीटरचं अंतर गाठतोय. हा विकेट किती महत्वाचा आहे त्या महत्वाला चांगलंच त्यांनी जोपासलंय. विकेट मिळवलाय आणि या षटकाचा दबदबा आदित्य मस्करचा. विकेट डाऊन. आदित्य मस्कर या अगोदर षटक त्यांचं 7 धावांचं होतं आणि आता हे षटक 5 धावांचं आणि त्यांनी महत्वाच्या वेळी विकेट मिळवलेला आहे. आपला दर्जा प्रस्थापित केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे सुदाम नाईक क्षेत्ररक्षक ही भूमिका त्यांनी खूप चांगली निभावली आहे. आज थोडासा त्यांचा खेळ चुकला पण असो. प्रत्येक दिवस मनासारखा नसतो पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही शिकायचं असतं. 14ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 2 अजूनही सामना सोडून चालणार नाही. पुढचा बॉल आदित्य मस्कर. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज आणि बॉल जातोय थेट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 0वर गोल्डन डकवर आल्या पावली परत सुदाम नाईक. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 14 धावांची. दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मोरबी या संघाला आता औपचारिकताच आपण म्हणू शकतोय कारण शेवटचा टप्पा आहे आणि या सामन्यावर वशा 11 विंधणे या संघाने आपली पकड मजबूत केलेली आहे. आदित्य म्हसकर तो आला आणि त्यांनी जिंकून घेतलं सारं. आदित्य मस्कर यांची 2 षटकं खूप चांगली राहिलेली आहे आणि या पहिल्या सामन्यावर आपला दबदबा आणि आपली वचक प्रस्थापित केले. वशा 11 विंधणे अभिनंदन. हार्डलक टीम दीक्षा राणी आणि अन्विका स्पोर्ट्स नागाव मुरबी. हॅलो हॅलो. चला निखिलजी नुमाळ फ्लड लाईट्स ऑन करून घ्या. फ्लड लाईट्स ऑन करून घ्या. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम आम्ही लक्ष वेधतोय. नाणेफेकीचा कौल झालेला आहे.